आणि ते असं तसं नाही मिळत. अव अधिक टाकीचं घाव सोसल्या खेरीज देव पण नाहीये. ते घाव आधी तुमच्या आजीनं म्हणजे आमच्या यशोदा माईनं म्हणजे श्यामच्या आहे ना. बरोबर त्यांनी सोसलं आणि मग श्याम घडीवला. काय समजलं? कशी होती माझी आजी? आता कशी होती 2 शब्दात कसं सांगू म्या. चला तुम्हाला समज सांगतो. तिकडं पारावर बसूया. बस. पालघरच्या सान्यांच्या वाड्यात माझा उभा जलम गेला आणि आठवणी सांगायच्या म्हणल्या तर उभा जलम पुरायचा नाही. काय समजला? पर आठवणीच त्या. अव चंदन उगाळला का जसा सुगंध पसरतो तशा आठवणी उगाळल्या का मन प्रसन्न होतंय माझं. आनंद आनंद मिळतोय. अव आमच्या यशोद्याच्या तर किती आठवणी. आज तिचा लेख आमचा श्याम सोने गुरुजी झाला, मोठा माणूस झाला. पर आमच्या यशोदेचे संस्कार आहेत हो त्याच्यावर. आणि एक सांगू का, त्यांना बी खिनभर बी आपल्या आईचा इसर नाही पडत. आता तुम्ही वाचलंच असेल गुरुजींचं श्यामची आई पुस्तक. वाचलंच आहे आणि मीच नाही उभ्या महाराष्ट्राने वाचलंय आणि डोक्यावर सुद्धा घेतलंय ते पुस्तक. अव जिच्यावर पुस्तक लिहावं अशीच होती आमची यशोदा माय. तिचा स्वभाव एकदम प्रेमळ पर येळेला लय कठोर. खरंच? मग सांगा ना आजोबा सगळं पहिल्यापासून. सांगतो सांगतो. कसं आहे, तुमच्या श्यामची गोष्ट आहे पुस्तक. पर आमची यशोदा श्यामची आई व्हायच्या आधी कशी होती हे कुठं ठाव आहे तुम्हासनी? मग सांगा ना बारको आजोबा. जर श्यामचीच गोष्ट एवढी छान आहे तर त्याच्या आईची गोष्ट किती छान असेल सांगा ना. सांगतो सांगतो. काय तुमच्या अण्णांची आई म्हणजे आमची यशोदा ही पालघरच्या परचुऱ्यांच्या घरातली लेक आवडी. आम्ही तिला पिरमानं बयो म्हणायचो. तिचं माहेर म्हणजे परचुऱ्यांचं घर. बरोबर. तर परचुऱ्यांचं घर म्हणजे दूध दुभत्यानं भरलेलं गोकुळ. काय समजला? द्या द्या द्या. हा हा हॅलो ऐका. एक माझ्या गेली एकदाची. हे काय पाठवले? आणि त्या नारळाच्या वड्यानं फराळाचा दिलाय कावेरी वहिनीनं सान्यांकडनं. आमची बयो कुठं आहे? हे कशाला पाठवायला हवे? साने काय परके आहेत का? दळण कांडणाला भेटतोच की आम्ही. अहो तसा नाही, रीत भात म्हणून प्रेमानं दिलाय. ते आमची बयो कुठं आहे? बरं मला सांग, ज्या सदाशिवासाठी सान्यांकडची मंडळी आमच्या बयोला बघायला येणार आहेत तो सदाशिव दिसतो कसा रे? नाही मिसरूड वगैरे फुटलं असेल ना त्याला. शेवटचा बघितला होता तेव्हा अगदीच 9 वर्षांचा होता आणि पुण्यास मावशीकडे गेला. अहो कसा दिसतो म्हणून काय विचारता? आता मांजापेक्षा पण ऊस झालाय. घाबरू नको बाळा, काही होणार नाही. खाली ये. अरे खाली ये. घाबरू नको बाळा, काही होणार नाही. खाली ये. खाली ये. खाली ये. तू खाली ये. खाली ये. झालं नाही. उतरतोस रे. उतर उतर. मी नाही येणार आहे खाली. सदाशिवा घाबरण्यासारखं काही नाही. बघ खाली आहे बघू. कानात भिकबाई घालायची नाही म्हणून वर झाडावर जाऊन बसलास. अरे आता लग्न व्हायचंय तुझं, शब्द घातला आहे. हे माझा मुलगा म्हणायची लाज वाटते मला आता. उतर खाली. वडील ना तुम्ही त्याचे, हे असं का बोलणं लहान मुलाशी? सदाशिवा हे बघ, तुला भीती वाटत असेल ना तर मी नानू किंवा बाबूस सांगते हो. ते वर येतील आणि मदत करतील. तू घाबरू नकोस. तेच म्हणतोय मी. अरे घाबरू नकोस. उतर उतर खाली. काय आरडाओरडा चाललाय नुसता? सगळे एकदम बोलतायत. कोण आहे? छपरावर कोण जाऊन बसलाय का? अगो बाई उतर ना खाली. शाणा आहेत ना तू? वरती काय जाऊन बसलात? उतर. अरे असं काय? अहो अहो
काय इकडे आहे तो वर. कुठे इकडे इकडे. कुठे तुम्ही भलतीकडे बघूनच बडबडताय. की दात नको काढू, मला सर्व काही दिसते हो. हा त्याला बोलवा खाली. अरे त्याला खाली बोलवा कोणीतरी. येतो की नाही खाली? नाही नाही, मी नाही येणार खाली. मला नाही कान टोचून घ्यायचं, मला भीती वाटते. उतरतोस का नाही? नाहीतर त्र्यंबक काकांनाच नाव सांगेल. आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते. आते ते बघ सगळे किती छान शुभंकरोती म्हणतात. आते मी मदत करू का तुला? तुझी मदत काय गो? तुला गोठा स्वच्छ करायची शिक्षा दिली होती ना, जा ती कर आधी. ते मी करणारच आहे आते. आते तू रागावलीस का? बघ ना सखू गणपत महादेव किती छान शुभंकरोती म्हणतायत. मीही स्नान करून आली आहे. आणि आते क्षमा मागते मी तुझी. पुन्हा नाही करणार असा द्वाडपणा कर अथवा नको करूस, मला मेलीला काय करायचे? लग्न तर ठरायचे राहिलेस ना तुझे. अवलक्षणी कार्टी कुठली. आते आते अगं बाजूला हो बरं. अगं आई ऐक ना ग, आता मोडलंय ना माझं लग्न. बरंच झालं की आता मी तुला सोडून कुठेच नाही. आणि आम्ही मुलेच तर खेळणार ना. मोठी माणसं तर रागे तरी भरतात, नाही तर तुझ्यासारखी गाल फुगून हप्प बसतात. बोल ना ग. आणि काय ग, शेण तर पवित्र असतं ना. मग पवित्र शेण पाहुण्यांच्या चेहऱ्याला लागलं तर त्यात इतकं काय रागवायचं? आता कसं तू हसलीस ना की खूप छान दिसतेस. काही लाडीगोडी लावू नकोस बयो. तुझ्या या दंग्यामुळे यांना आणि बापूंना ऐकून घ्यावे लागले हो. शिवाय मुलीला वळण लावले नाही म्हणून मलाही. वळण लावणे म्हणजे काय करायचं असतं ग आई? रागे भरायचं असतं की सौदावर रत्न दाखवायचं असतं? नाही ग, वळण म्हणजे चांगल्या वाईटातला खऱ्या खोटातला फरक प्रेमाने मुलांना समजावून सांगायचा. हे आवडलंय मला. मीही माझ्या मुलांना असंच वळण लावणार. हो का? त्यासाठी आधी लग्न नको का करायला? पण तू तर नाचतीयस लग्न मोडले म्हणून. वेडाबाई. लग्नाचं जाऊ दे, पण तू सकाळपासून काहीच खाल्लं नाहीयेस माहितीये मला. मी लाडू आणते. अगं बयो बयो थांब, नकोय मला. भयो ताई. बारकू काका तुम्ही घरी नाही गेलात? नाही, म्हणलं आधी जरा तुमची विचारपूस करूया आणि मग जाऊया. नाहीतरी सान्यांचं घर तुमच्या घरापासून किती साला इथे ढेंगभर तर आहे. आव 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 तुम्ही काय करता? या काम तुमचा नाही, माझा यशोदा माय. तुम्ही काय करू नका. चला. आहो माझं नाव यशोदा नाही, आवडी आहे. आणि घरात सगळेजण मला बयो म्हणतात. माहितीये की तुम्हाला? समजा ठावाय म्हणा. पण तुम्हाला बघितला का मला कृष्णाची यशोदा मायच दिसते. त्याला मी काय करू? कान्हा ऐका माझा, ऐका. कान्हा काय यशोदाचा पोरगा होता का लेकरू होता? नाही, पण तिनं किती माया केली.
तशी तुम्ही माया करताना मी बघितला माझ्या डोळ्यात. आमचा धोंडू जो ढोरांची साफसफाई करतो ना, त्याच्या पायात एकदा काटा मोडीला होता, तो तुम्ही काढत होता, तो मी माझ्या डोळ्यानं बघितला. काय समजला? आणि तेवढंच केला ना, काटा काढला आणि तुमच्याकडची भाकर तुकडा पण त्याला भरी होताना मी बघितला. तेव्हा मला यशोदा माय दिसली तुमच्या. हो, पण त्याचं काय एवढं? अरे पण एवढा यशोदा माई सारखा कोण माया करतो कोणावर? मग म्हणून मी तुम्हाला यशोदाच म्हणणार. बरं बरं, तुम्ही मला कोणत्याही नावाने हाक मारा, पण गोठा मी स्वच्छ करणार. कारण शिक्षा मला झाली ना, म्हणून गोठा मी स्वच्छ करणार. अहो पण मी केला काय आणि तुम्ही केला काय? बाहेर कोणाला समजतंय? या इकडे मीच करतो. अहो पण माझ्या मनाला तर समजेलच ना. आणि आई नेहमी म्हणते मला, आपण सगळ्यांना फसवू शकतो, पण परमेश्वर आणि आपले मन सारे काही पाहत असते. त्यामुळे लबाडी करूच. शिव 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 ईशा, गंगावर पाणी चढवा चुराण्यावर. या परचुऱ्याच्या नावाने अंघोळच करून मोकळा होतो. सत्यानाश केला सगळा. काका कशाला आलात? त्या परचुऱ्याचा गोठा धुवायला थांबायचं ना, त्याच्या शेणानं आंघोळ करायची. पण टंकर परचुऱ्या काही स्वस्त बसणाऱ्यातला नाही. गावभर चर्चा होणार. स्वतःचा थोबाड शेणानं रंगवलं, पण शेतचारा भरला नाही म्हणून ज्या लोकांना आम्ही फटकारलं, तेच आमच्यावर खुदू खुदू हसणार. ते सारं टळू शकतं काका. दादा नाही म्हणजे कसं आहे काका, परचुऱ्यांचं चुकलं. पण कसं आहे, मुलांच्या व्रात्यपणापुढे मोठ्यांचा नाईलाज असतो कधी कधी. पण अशा वेळी जर मोठ्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला तर. हो का? नाही नाही म्हणजे क्षमा वगैरे काहीही केली जाणार नाही. उलट मी तर म्हणतो त्यांच्या नावाने आंघोळच केली पाहिजे. दादा हे छान जमतं तुला. दोन्हीकडून बोलतोस तू. अरे आजपर्यंत पंचक्रोशीत त्र्यंबक काकांचा असा अपमान झाला नाही. हर 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 हर. अरे काय तो शेणाचा गोळा, तो असा फरफर 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 करत येतो काय, आणि त्र्यंबक काकांचा चेहरा रंगवून जातो काय. शे. अरे पण परचुऱ्यांनी हात जोडून माफी मागितली होती ना काका. शिवाय मी 4 शब्द ऐकवलेत त्यांना. पण कसं आहे काका, परचुरे आपल्या ओळखीतले, माहितीतलं स्थळ आहे, परगावी नाही. आणि आपल्या या भित्र्या सदाशिवास अशी शूर बायको हवी. काय? छे 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 छे. तेव्हा काका थोडा विचार करायला परत काय हरकत आहे? छे 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 छे. कदापि शक्य नाही. काकांचा अपमान. छे. नाही म्हणजे काका. अरे काही बोलू नकोस. अरे ऐकायचं नाही ते. दादा. काका काका. अरे जोशी बुवा, बघितलंच दादा, जोशी बुवा स्वतःहून आलेत आपल्याला भेटायला. का? काय झालंय? आज काका आजोबांऐवजी आम्हीच येणार होतो तुमच्याकडे सारा वसुलीसाठी. घरी मोठीच अडचण आहे. एकतर या खेपेस पुराणी पिकं वाहून नेली, वर बायको आजारी आहे. तिच्या औषधाचं करताना मेटाकुटीला आलोय. 2 महिन्यांची सवलत मिळाली तर फार बरं होईल. पण मला नाही वाटत तुम्हाला काही मुदत वगैरे मिळेल. अरे असं तोडून का बोलतोयस बाबू? अरे त्यांची अडचण अगदी खरी आहे. तुमच्या अशा अडचणी पाहिल्या की भारी उदास वाटते. त्या शेतसाऱ्याचे कसे व्हायचे, काय करावे आता? अरे काय करावे काय म्हणतोस दादा? काका आजोबा मुळीच ऐकणार नाही का? म्हणाला ना बाबू. अरे आपण सांगू ना त्यांना. जोशी काका तुम्ही काळजी करू नका. हे घ्या 2 रुपये आणि तुमच्या कामी येतील. सदाशिवा. आओ काका काय करताय? अरे देवी झाली रे तुझ्या रूपात. नाही नाही, तिने मला बुद्धी दिली समजा.
आणि देवीचा आशीर्वाद घ्याच, पण वैद्य बुवांकडून औषधोपचार पण करून घ्या वेळेवर. सावकाश सावकाश. सदाशिवा धन्य आहे हो तुझी, धन्य आहे. अरे घरी गेल्यानंतर हिशेब देताना हे जर तुझ्या आजोबांना कळले तर लग्न जमले या गोडा धोडा बरोबर शिव्यांची लाखोली खावी लागेल हो तुला. काय बाई तरी काय विचित्र स्वभाव म्हणायचा हा. नुसती चिडचिड 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 करायची. विचारलं तर काही बोलायचं नाही, नुसतं वस्कर अंगावर यायचं. काय म्हणायचं? येणारच. कोण ग तू? गोदा. हा मग बोला. इतक्या साऱ्यांच्या समोर तोंडाला शेण लागलं, तेही होणारा सुनबाईच्या हातून. माणूस चिडणार नाही तर काय? काय सांगतेस? आमच्या यांच्या तोंडाला शेण? परचुरेंच्या अंगणात शिरतोय तो रप्पदिशी शेणाचा गोळा मामांजीच्या तोंडावर. बयोने मारलेला. उगाच बाऊ कशाला करतेस गोदे? जे काही घडले ते अनवधानाने, लहान मुलांच्या खेळण्याच्या नादात घडले. कुणी मुद्दाम नाही केले हो काही. आणि उठसूट राईचा पर्वत करायचंच कशाला म्हणते मी? राई नाही, मोठी धटिंगण वाटते मला ती मुलगी. जाऊबाई, तुमचा सदाशिव भोळा सांब, त्यात ही आगाऊ मुलगी. बायको म्हणून त्याला मुठीत ठेवेलच, पण सून म्हणून तुमच्या डोक्यावर मिऱ्या वाटेल मिऱ्या. परचुरेंची बयो सान्यांच्या घरची सून होण्याच्या लायकीचीच नाही. ज्याला तू धटिंगणपणा आणि आगाऊपणा म्हणतेस ना, त्याला मी धीटपणा म्हणते बरं का. आणि मुळूमुळू रडणाऱ्या मुलींपेक्षा अशा धीट मुलीच खमकेपणानं संसार करतात, हे मात्र पक्क. सासूबाई, मला पहिल्यापासून आवडते हो बयो. केवळ धीट नाही, अगदी प्रेमळ खेळकर आहे पोर. खरे सांगते, आज जे काही घडले ते लहान मुलांच्या खेळण्याच्या नादात घडले. घाला पाठीशी. सदाशिवाला सुद्धा असेच पाठीशी घालून लाडावून ठेवले नुसते. त्यात ही अशी मुलगी घरात आली म्हणजे झालेच. हे पुरे छान. सदाशिवराव, कुळाचा उद्धार केला तुम्ही. त्र्यंबक साने येत आहेत म्हटल्यानंतर कुळाला घाम फुटतो नुसता. दराराच ठेवलाय आम्ही तेवढा. आणि तुम्ही काय केलं? स्वतःला काय दानशूर करण्याचा अवतार समजता की काय? अरे गधड्या, सारा वसूल करायचा सोडून स्वतःजवळचेच पैसे घेऊन आलास. तो जोशी कोण लागतो तुझा? सासरा की जावई? काका, अजिबात तोंड घालू नकोस मध्ये. तुझ्या आणि तुझ्या बायकोच्या लाडामुळे झालाय असा. त्याची आईस, तुझी बायको ती सुलोचना, त्याला नेहमी पाठीशी घालते. आणि तू नंदी बैलासारखा बुगू बुगू करतो. बाप म्हणून जरा कान पिळायचे. पण मी काय म्हणतो, काही म्हणू नकोस. अरे यानं दोषा सारा माफ केला तरी त्या गोऱ्या साहेबाच्या कचेरीत आपल्याला पूर्ण सारा भरावा लागणार. तो कुठून आणणार आहेस? त्याच्या खिशातून? काय रे सदाशिवा, दमडी कमवायची अक्कल नाही तुला आणि दोन्ही हातांनी दान करत सुटलाय. बरं झालं याच्यासाठी ते मुलगी पाहण्याचा कार्यक्रम आज हिसकटला. परचुऱ्याची मुलगी जरा अगोचरच वाटली मला. त्याच्या पदरास बांधली असती तर आठवडी बाजारात विकून आली असती याला. नारायणा, तुझा 1,00,000 करणार बघ. छे 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 छे. असेच गुण उधळत राहिला तर खोतीवर पाणी सोडावं लागणार. एका जोशात सारा माफ केलाय जर गावात कळले तर सगळे मागे लागणार. आम्हासही माफ करा. मग काय करणार आहेस तू? काय उत्तर देणार आहेस? बोल ना. आता का दातखीळ बसती तुझी? मला फार वाईट वाटले जोशी काकांच्या अवस्थेचे. आई नेहमीच का ग असे होते?
माझी प्रत्येक गोष्ट आजोबांना, आप्पांना, काकाला चुकीचीच वाटते. तसे नसते रे सदाशिवा, की नाही? ज्याचा त्याचा दृष्टिकोन असतो. हो, एखाद्याला जी गोष्ट योग्य वाटते ती दुसऱ्याला चुकीची वाटू शकते. आई, पण आई, लढलेल्या माणसाला मदत करण्यात कोणाला चूक वाटतं का म्हणे? पण आडल्या पडल्यास मदत करावी असं शाळेत घरी शिकवलेलंच आहे ना. तरी आजोबांच्या लेखी मी फार मोठी चूक केली. असे कसे ग? मला खरंच कळत नाहीये मी आता कसे वागावे. खरे सांगू का, तुझेही चुकले नाही आणि आजोबांचेही. व्यावहारिक जग फार वेगळे असते सदाशिवा. तारतम्य ठेवावे लागते आणि ते अनुभवानेच कळते. तू आता लहान आहेस की ना, जसजसा मोठा होशील तस तसे कळेल तूस. जगात असेच असते का? मोठं झाल्यावर कळणार असेल तर आत्ता कसे वागायचे? मी एक सांगते ते लक्षात ठेव. आत्ता काय आणि मोठं झाल्यावर काय, कायम आपल्या मनोदेवतेला विचारून वागावे. ती म्हणेल ते अंतिम. मग जग काहीही म्हणू. आता बघ ना, आज देखील व्यावहारिक दृष्ट्या जरी तू चुकीचा वाटत असलास तरी माणुसकीच्या जगात मात्र तू फार मोलाचे काम केले आहेस. माझ्या दृष्टीने तर तू पुण्याचे काम केले आहे सदाशिवा. तेव्हा आता सारे विसर. तू जेवला देखील नाहीये. निदान हा लाडू तरी खा. नाही आई, माझ्यामुळे आजोबांना खूप मनस्ताप सहन करावा लागलाय आणि माझ्यामुळे घरातली शांतताही नाहीशी झाली. उगी उगी, तुझी अवस्था मी समजू शकते का मोरी? आई विना एकटं राहायचं हे दुःख मीही सोसलं एकदा. आजी आजारी होती तेव्हा आई गेले होते तिच्या माहेरी. 4 दिवस रडून रडून डोळे सुजून गेलेले माझे. पण तू रडू नको हा, मी सांगते तुझी आई नक्की परत येईल. काय म्हणालेस? नाही ग, तुला बरं वाटावं म्हणून नाही म्हणते मी. सगुणेचा ठाव ठिकाणा लागलाय. ती कुठेशी इमामवाड्यात गेलीये म्हणे. गदाना निघाले होते तिला आणायला. बापूंनी जाऊच दिलं नाही नानांना. आता काय तर म्हणे सगुणेचा विषय संपला. असा कसा विषय संपला? एकीकडे सगुणेला खूप आता म्हणायचं आणि दुसरीकडे तिचा ठाव ठिकाणा माहित असून सुद्धा आणायला जायचं नाही. नाही, तू काळजी करू नकोस. मला काय हे वडील माणसांचं वागणं पटलेलं नाहीये. तुझी आई तुला नक्की भेटेल. अरे आपल्या विरोधात ब्र सुद्धा काढण्याचे धाडस नाही हो आमच्यात. आपण वडील आहात. आपले आशीर्वाद आमच्या पाठीशी सदैव असू दे एवढीच आमची इच्छा. माझ्या मुलीची चूक पदरात घाला. मी नाक घासतो आपल्या पुढे. ही अशी चूक पुन्हा होणे नाही. आपल्या मनाचे मोठेपण दाखवून या पामरावर कृपादृष्टी करावी. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सूता रामदूता प्रभंजना महाबळी प्राणदाता सकला उठवी. अरे मामा ऐक ना. बासुंदी पुरी भूक भूक भूक. अरे मामा, तुला माहिती आहे ना आपली सगुणा गाय हरवली आहे? माहितीये माहितीये. भूक भूक भूक. त्या मोरी अस्त्राचा जीव ओरडून ओरडून अर्धा झालाय तरी कोणालाच त्याची दया येत नाही. मामा तू मला सांगशील हा इमामवाडा कुठे आहे? बासुंदीपुरी भूक भूक. अरे मामा सांग ना कुठे आहे इमामवाडा? गाय गाय गायचं दूध. गाय पाणी पिते. नदी नदी पाणी. इमामवाडा
नदीच्या पलीकडे इमामवाडा. हा हा गायचं दूध, बासुंदी पुरी, भूक भूक. म्हणजे सगुणा नदी पलीकडे. आणि हो, मोरी सुद्धा मला म्हणाली सगुणेचा आवाज नदीच्या पाण्याकडून येतोय. खरंच सगुणा नदी पलीकडे आहे. हा, बासुंदी पुरी. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती. मामा पण म्हणतोय, मोरी पण म्हणतेय. खरंच सगुणा नदी पलीकडे असेल का? तुझ्या कार्टीमुळे मला खोटं बोलावं लागलं. हट 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 हट. निखरा विजलाय पण राग अजून गरम आहे. हे जवळ जायचंस नाचत नाचत आणि चटका लावून घ्यायचास म्हणून सांगितलं. गोदे, मगाशी फार लागेल असं बोलले हो तुला. क्षमा करशील मला? खरे सांगू, मूल कितीही मोठे झाले तरी त्याच्या आईसाठी ते लहान बाळच असते. त्याला साधे खरचटले तरी ओरखडा मात्र आईच्या काळजावर उमटतो. मान्य आहे, पण मला मिळीला गंगेचं निर्मळ पाणी नाही तर नर्मदेचे गोटेच दिसतात. त्याला मी तरी काय करू? दृष्टी बदल म्हणजे सृष्टी आपोआप सुंदर दिसायला लागेल. अरे हे काय? झाशीच्या राणीची भावंड आणि अशी शामळू. रडताय काय? आजी, आपल्या बयोताईला काही होणार नाही ना ग? एकटी बयोताईच गेली. माझी बाई, अशीच माया ठेवा हो एकमेकींवर जन्मभर. आजी, तू गेलीयस का ग इमामवाड्यात? पटवर्धन काकांच्या वाड्यासारखाच दिसतो काका तो. आणि आजी असं का म्हणत असतात की तिकडे जायचं नाही? तिथे पण आंब्याचं झाड आहे, तशी चेटकीण आहे का? आंब्याच्या झाडावरची चेटकीण नाही रे बाळांनो, तसं काही नसतं. माणसांच्या मनात विष पेरतात मतलबी लबाड लोक आणि खोटी भीती तयार करतात. असो, पण तुम्ही नका त्याबद्दल विचार करू. सगळी माणसं सारखीच असतात, देवाची लेकरं. एवढं लक्षात ठेवा म्हणजे झालं. आणि बयोची काळजी करू नका. मोठी धाडसाची आहे माझी बयो. सगुणेला आणायला गेलीये ती. तिला काहीही होणार नाही. पण तुम्ही रडू नका, शूर आहात ना तुम्ही. हो. आणि आजी, तूच काय म्हणतेस ना की जो चांगलं करतो त्याच्या पाठीशी देव असतो. म्हणजे आता आपल्या बयोताईच्या पण पाठीशी देव असेलच ना ग? हो रे बाळा, हो. देवा, आता तूच माझ्या बयाचं रक्षण कर. ओ राजाणे रे, आणि सगुणेला सोडवायला गेली रे ती. अगोचरपणा नाही रे, हे तर वात्सल्य. तू तिच्या पाठीशी उभं नाही करणार. तिच्या कपाळावर पांढरा टिळाही आहे. चाचा, ऐसी ही एक गाय कल रात कसाई फैजल के घर आई है. हाँ? हाँ।
चल माझ्या बरोबर. देवा, आता तूच माझ्या बयोचं रक्षण कर. ओ राजाणे रे, आणि सगुणेला सोडवायला गेली रे ती. अगोचरपणा नाही रे, हे तर वाचलंय. तू तिच्या पाठीशी उभा नाही करणार देवा. माझ्या बयोला सुखरूप परत आण. माझ्या बयोचं रक्षण कर. मुलीच्या जाती सूट दिली की काय होते बघितलेत ना वहिनी. अगो आता हिचे लग्न मोडले, गावभर शेणगोळा प्रकरणामुळे हिचे हास्य झाले, पण तरीही ही शहाणपण सुचले नाही. व रोज नवा पराक्रम. वहिनी, ही सगळी चूक तुमची आहे. पोरीला शिस्तीत ठेवले असते तर आज ही वेळच आली नसती. पण नाही, ती बयो रोज नवा पराक्रम करणार आणि तुम्ही तिला पाठीशी घालणार. मग दुसरे काय होणार? आता ते इमाम वाड्यात बयोला जर काय झाले तर शेणगोळा परचुऱ्यांच्या तोंडात जाणार. फैजल भाई, ओ फैजल भाई, फैजल भाई. क्या बात है चाचा, इतनी रात गए आप यहाँ? कुछ काम था क्या? चाचा, ये लड़की कौन है? नारायणा, राधाबाई आता तरी शहाणे व्हा. डोळ्यात तेल घालून पोरीवर लक्ष ठेवा. प्रभाकर, सगुण्याला अंघोळ घालायला सांग गड्याला. आणि राधाबाई, या बयोला तर नुसत्या गोमूत्रानं अंघोळ घाला. त्याशिवाय शरीर आणि चित्त शुद्ध व्हायचं नाही. आणि अंघोळ झाल्यावर वरच्या खोलीत डांबून ठेवा, त्याशिवाय टाळ्यावर यायची नाही. सुभद्रे, अंघोळीस पाणी काढ आणि भरपूर गोमूत्र टाक त्यात. सगुणेचं ताजे मिळतं का बघा. भोगा आता आपल्या कर्माची फळे. चला रे मुलांनो. दूर हो. हिच्यावर लक्ष ठेवा. मी आज गार पाण्यानेच आंघोळ करतो.